इचलकरंजीतून एक संतापजनक आणि धक्कादायक प्रकार. घर आणि दुकान खाली करण्यासाठी थेट छळाचा मार्ग अवलंबल्याचा आरोप करण्यात आला आहे. डेक्कन मिल मागील दत्तनगर येथील रहिवासी राजू गोविंद म्हेत्रे यांनी थेट डीवायएसपींकडे धाव घेत तिघांविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. म्हेत्रे यांच्या तक्रारीनुसार ते 2006 पासून सुनील भाटले यांच्या घरात भाड्याने राहत होते. त्यानंतर 2016 पासून त्यांनी ती जागा गहाणवटीने घेतली. मात्र कराराची मुदत संपल्यानंतर गहाणवटीची 1,75,000 रुपयांची रक्कम परत मागितली असता संबंधितांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप आहे. याचबरोबर घर आणि दुकान खाली करण्यासाठी दबाव टाकत वीज कनेक्शन बंद करणे, पाणी भरण्यास अडथळा निर्माण करणे तसेच शौचालय वापरास मज्जाव करणे असे गंभीर प्रकार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सर्व प्रकारामुळे कुटुंबाला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचे म्हेत्रे यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणी सुनील भाटले, पार्वती भाटले आणि सदाशिव भाटले यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. आता या गंभीर तक्रारीनंतर पोलीस प्रशासन काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंग वाईज न्यूज प्रतिनिधी लखन घांडेकर, कोल्हापूर.